3.5 वर्षापूर्वी वाढत्या वजनामुळे मी या कॉलवरती आले होते. 3 महिन्यामध्ये 30 किलोचा वेट लॉस आणि फॅट लॉस केलेला आहे मी. अ, वाढतं वजन ही खरी आजाराचं माहेरघर होतं. खूप सारे डिसऑर्डर होते, पण कधी वेलनेस कोचला म्हणायचं नाही मला काही त्रास आहे. मी कायम म्हणायचे मला काहीच त्रास होत नाही. मला काहीच होत नाही. मला काहीच होत नाही. फक्त बीपी आहे. मला काहीच होत नाही. फक्त शुगर आहे. मला काही होत नाही. मला फक्त आणि फक्त पीसीओडी आहे. त्यातलीच मी होते. आता मला जेव्हा सदस्य भेटतात तेव्हा म्हणतात, "आम्हाला काहीच नाही. फक्त बीपी आहे. 2 गोळ्या चालू आहेत. आम्हाला काहीच नाही. शुगर आहे." रावकर मॅडमच्या मिस्टरांची शुगरचे परिणाम ऐकले तुम्ही. त्यातलीच मी एक होती. मला पीसीओडी होता. पण मी आमच्या मॅमला कधी सांगितलं नाही. नंतर सांगितलं. 1 महिन्यानंतर सांगितलं. तर तुम्ही तुमच्या कोचला प्रॉपर सांगा, की तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर. तर पीसीओडी माझा 10 वर्षापासून होता. पहिल्या डिलिव्हरीनंतर पीसीओडी डिटेक्ट झाला ओबेसिटीमुळे आणि त्याच्यानंतर सेकंड प्रेग्नन्सी मला परत 10 वर्षांनी राहिली आणि त्याच्यानंतर अजून ओबेसिटी वाढली. 96 किलोची झाली मी आणि मला पिरियड येणं बंद झालं म्हणजे 6 महिने, 8 महिने, 13 महिने असं कंटिन्युअसली पुढे-पुढे चालले. मंथली सायकल नव्हती. इथे आले. स्वतःची लाईफस्टाईल चेंज केली. डिसऑर्डरवर काम नाही केलं, लाईफस्टाईलवर काम केलं. वेट लॉस केला, फॅट लॉस केला आणि बाय डिफॉल्ट जी मंथली सायकल आहे ती प्रॉपर यायला चालू झाली. आता 28 दिवस हा प्रॉपर डेज वाईज मला मंथली सायकल चालू आहे. पीसीओडी हा आजार म्हणत नाहीत बऱ्याच महिला, पण ती तुमची शरीराची क्रिया आहे आणि ती थांबली, तर नक्कीच तुम्हाला खूप सारे आजार दुसरे पण होऊ शकतात. तर त्याच्यावरती काम करा. हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह होते. हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह म्हणजे रक्तामध्ये पांढरी कावीळ हा एक प्रकार असतो. तो मला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये कळाला आणि माहिती नव्हतं हे काय आहे, कसं आहे, त्याचं काय असतं. आम्ही सगळेजण शॉक झालो. टेन्शनमध्ये आलो महत्वाचं तर, की नक्की काय आहे? कारण डॉक्टरांनी सांगताना असं सांगितलं, की जस्ट लाइक एच-आय-व्ही. तर सगळेजण घाबरले. आई-वडील पण खूप घाबरले. पण त्याच्यावर शांततेने विचारलं तर समजलं आणि तो आजार माझा 100% गेलाय. डिस्क्लेमर असेल व्यक्तीनुसार रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो. जो माझा रिझल्ट आला, जी मी लाईफस्टाईल चेंज केली, जे मी स्वतःमध्ये बदल करून घेतलाय, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. मे बी एखाद्याचा येऊ पण शकतो, नाही पण येऊ शकतो. वेलनेस फॅमिली तुमच्या लाईफस्टाईलवर, तुमच्या जी काही चेंजेस आहेत खानपानवर याच्यावरती काम करते, ना की तुमच्या आजारांवरती. आपण डॉक्टर नाही आहेत, आपण वेलनेस कोच आहेत. फक्त आणि फक्त इतरांना फिट बनवण्यासाठी आपण सकारात्मक आहोत. तर कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नका, की यांचा गेला असं झालंय. असं काही नाहीये. प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो आणि आज 3.5 वर्ष झाले या कॉलवरती टिकून आहे आणि खूप अमेझिंग अशी जर्नी एन्जॉय करते. ते पण लाईफ पार्टनर बरोबर. माझा मुलगा जो की अंडरवेट होता, त्याने आपलं गुड न्यूट्रिशन घेऊन 18 केजी वेट गेन केले. वेट गेन म्हणजे मसल गेन केले. त्याने खतरनाक अशी त्याची बॉडी बनवली आहे आणि प्राउड वाटतं, की आपण जे करतोय ते आपली मुलं करतायत. मी एकटे आले होते, गावले सर आले. माझे आई-वडील आहेत, वडिलांचा शुगरचा रिझल्ट आहे, आईचा स्पाईन मणक्याचा रिझल्ट आहे आणि सासूबाईंचा थायरॉइडचा रिझल्ट आहे. सासऱ्यांवरती थोडंसं काम चालू आहे, कारण खूप जुन्या काळातले ते आणि ऐकणं थोडंसं कठीण आहे. पण नक्कीच प्रयत्न करतोय. आताशी फ्रेशपासून चालू केले. मग म्हणतात, "तो चहा चांगला लागतोय. आता दुसरा चहा असेल तर दे." आता काहीतरी शेकवरती आम्ही त्यांना कन्व्हर्ट करू. असं फॅमिली रिझल्ट सगळं अमेझिंग आहे. वडील माझे इतके अमेझिंग झालेत, की सांगू शकत नाही. ज्या वडिलांना 450 शुगर होती, ते वडील आज फिट अँड फाईन आहेत. एकही दिवस न्यूट्रिशन मिस करत नाहीत. रात्रीच्या 11 वाजता फोन करून सांगतात, "माझं संपलंय, मला पाठवून दे." तर हा बदल आहे आणि सुरुवातीला तेच आई-वडील मला म्हणायचे, "बाळा, तू आता एकुलती एक आहे. आतल्या पावडरी खाऊ नको. काय झालं तर काय करायचं?" आणि आज आई-वडील आनंदाने ते घेतात. संपलं ना, न विचारता घेऊन जातात. मला माहिती पण नसते नेल्याला. तर ती प्राउड मोमेंट आहे. मी तर निरोगी झाले, पण माझ्या होल फॅमिलीला निरोगी करतीये. माझा लहान मुलगा जर तुम्ही त्याला विचारलं न्यूट्रिशन टॅबलेटची नावं ए टू झेड पार्ट आहेत. न्यूट्रिशन शेक किती काय, किती चमचे हे सगळं त्याला माहिती आहे आणि सगळं न्यूट्रिशन तो इनटेक करतो, शेक इनटेक करतो. तर हा फॅमिली रिझल्ट आहे. एकटा आलाय, थांबू नका. आपल्या फॅमिलीला महत्वाचं तो स्वतःचं सातत्य ठेवा. 3 महिन्यामध्ये माझं 30 किलो वजन कमी झालं असतं आणि मी निघून गेले असते, तर 100%
कोणीच हेल्दी झालं नसतं. तर थँक ज्योती मॅम आणि लतीफ सर, त्यांच्या माध्यमातून ही फॅमिली मिळाली आणि मी एवढी आनंदी आणि खुश आहे. वर्कआउटमध्ये कधीच तुम्हाला असं वाटलं नसेल, की ह्या मॅडम दमल्यात, थकल्यात. कारण मी एवढी खुश होते ना, की मला समोर ज्योती मॅडमचा आवाज आला, की मला अजून हसायला यायचं. कारण आनंद होता तो, की ज्यांनी आपल्याला आरोग्य दिले ना, ती व्यक्ती आपल्यासाठी चीअर अप करतीये. तर माझ्यासाठी म्हणजे काय म्हणतात तो सुवर्णयोग होता आणि ज्योती मॅम, लतीफ सर. तुमचे कायम ऋणी असणार आहे. तुम्ही ही फॅमिली दिली, आरोग्य दिलं. सगळे दान करू शकतात. अ, पैसा, धनसंपदा सगळं दान करू शकतो. पण आरोग्य दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते दान मला माझ्या गुरुमाऊलींनी दिलं. तर थँक ज्योती मॅम. वॉव! खूप सुंदर, अमेझिंग, अनबिलिव्हेबल असा मयूर मॅमचा रिझल्ट आहे. आधी आपण मयूर मॅमसाठी क्लॅपिंग करूया आणि मग बजरंग सरांना ऐकूया.